हॅलो. तसं तर मी माझ्या कवितांना शीर्षक वगैरे कधी काही देत नाही. असं स्पेसिफिकली काही मेन्शन करत नाही. पण आजची माझी कविता ही मी शीर्षक सांगून मग सुरू करणार आहे. शीर्षक असलं तरी शेवटच्या काही ओळी मे हॅव ट्विस्ट, सो शेवटपर्यंत नक्की ऐका. रफ वही. तसं तर तिचं वेगळं असं अस्तित्व काहीच नाही. तसं तर तिचं वेगळं असं अस्तित्व काहीच नाही. आवर्जून तिची दखल घ्यावी असं तर मुळीच तिच्यात काही नाही. बघायला गेलं तर सगळ्या गर्दीत तशी ती थोडी गबाळीच. बघायला गेलं तर सगळ्या गर्दीत तशी ती थोडी गबाळीच. दप्तरात तिच्यासाठी विशिष्ट अशी जागा ठरलेलीच नाही. इतरांसारखं विशिष्ट असं लेबल तिला नाही. आखीव रेखीव अनुक्रमणिकाही नाही. त्यामुळे किती आणि काय काय सामावून घ्यायचं हेही ठरलेलं नाही. कुठलाही विषय यावा तिनं निमूटपणे स्वीकारावा. कुठलाही विषय यावा तिनं निमूटपणे स्वीकारावा. तुमचा सगळा गलथानपणा तिनं पोटात दडवावा. मोकळेपणानं तुम्ही तिच्याजवळ काहीही मांडावं. मोकळेपणानं तुम्ही तिच्याजवळ काहीही मांडावं. परफेक्ट असण्याचं बर्डन तिच्या बाबतीत मुळीच न बाळगावं. बरं, एवढं सगळं करूनही एक्सलंट, व्हेरी गुड हे असले शेरे तिच्यासाठी नाहीत. एवढं करूनही एक्सलंट, व्हेरी गुड असले शेरे तिच्यासाठी नाहीत. तुमच्या चांगल्या व्हॅल्युएशनचं क्रेडिट तिला कधीच नाही. कुणीही यावं, काहीही गिरगटावं, गरज पडल्यास थोडंसं ओरबाडावं. तुमच्या ओरबाडण्याने ती खिळखिळी होतीये याचंही भान नाही. तुमच्या ओरबाडण्याने ती खिळखिळी होतीये ह्याचंही भान नाही. उद्या सहज होईल तिची जागा रिप्लेस, एवढंही तिचं खास स्थान नाही. बाय द वे, हे सगळं चित्र फक्त रफ वहीपुरतं असावं. हे सगळं चित्र फक्त रफ वहीपुरतं असावं. घरातल्या कुणा तिचं हे वर्णन मुळीच नसावं. घरातल्या कुणा तिचं हे वर्णन मुळीच नसावं.